माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, बऱ्याच दिवसांनी मी आज व्लॉग घेऊन आलेले आहे। तर आजचा आपला हा जो व्लॉग आहे तो आहे जो मल्हारी षडरात्री उत्सव चालू झालेला आहे। म्हणजेच नवरात्राप्रमाणे आपण जशी आई भगवतीची 9 दिवस सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही 6 दिवस खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे। ज्यांना खंडेराव म्हणजेच जेजुरीचे पालीचे खंडोबा कुलदैवत आहे त्यांना कुळाचार करायचा आहे, घटस्थापना करायची आहे। त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये जसं आपण सप्तशतीचा पाठ करतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्या घरामध्ये मी जी घटस्थापना केलेली आहे त्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे। तर त्यासाठी मला घटस्थापनेसाठी लागणारे सगळं साहित्य किंवा माझ्या देवघरामधील ज्या काही देवांच्या मूर्त्या, टाक आहेत, दिवे आहेत ते मी सगळं स्वच्छ करून असं व्यवस्थित पुसून एका कपड्यावरती ठेवलेलं आहे। तसेच मंगल कलशाची देखील स्थापना करते, मग ते देखील मी व्यवस्थित पुसून धुवून घेतलेलं आहे। आता इथे सर्वप्रथम मी गणपती बाप्पांना अभिषेक करणार आहे। अभिषेक मी दुधाने आणि स्वच्छ पाण्याने करणार आहे। तर अभिषेक करताना आपल्याला 11 वेळा दूध नंतर पाण्याने बाप्पांची मूर्ती धुवून घ्यायची आणि अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक करताना मी ओम गणगणपतेय नमः, ओम गणगणपतेय नमः, ओम गणगणपतेय नमः असा मंत्रजप करत अभिषेक करणार आहे। बघा, कोणत्याही पूजेमध्ये बाप्पांना प्रथम पूजनीय मानतात म्हणून त्यांचा अभिषेक इथे मी करून घेते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मी इथे आमचे कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या टाकाचा अभिषेक करत आहे। तो देखील मी इथे दुधाने करताना तुम्हाला दिसतोय। अभिषेक करता वेळी मी येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणत अभिषेक करत आहे। त्याचबरोबर मी मल्हारींचा मंत्रजप देखील करत आहे। नमो मल्हारी देवाय भक्तांना प्रेमदायिने माळसापती नमोस्तुभ्य मैला लाभो नमो नमः मल्हारी जगन्नाथ त्रिपुरारी जगद्गुरु मणिघ्न म्हाळसाकांत वंदे अस्मस्तु कुलदेवतां नमः असं म्हणत आपल्याला मंत्र इथे अभिषेक घालून घ्यायचा आहे। आता माझ्याकडे टाकसुद्धा आहेत आमच्या कुळदेवताचे आणि ह्या अशा मूर्त्या देखील आहेत। आमच्याकडे जेव्हा जागरण गोंधळ असतो त्यावेळी आम्हाला या मूर्त्यांची पूजा करावी लागते, त्यामुळे मी ह्या पालीवरून आणलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्यासमोर पाहिलं ते जे जागरण गोंधळात लंगर तुटतो त्या लंगरच्या कड्या आहेत त्या देखील पूजायच्या असतात। आता इथे सर्वप्रथम गणपती बाप्पांचं पूजन करून घेत आहे। त्यांना मी ओला गंध लावून घेत आहे, म्हणजेच कुंकू। ओ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम गणपतेय नमः, ओम गणगणपतेय नमः असं बोलत मी आमच्या घरामध्ये जे आमचे छानसे असे छोटे गणपती बाप्पा आहेत त्यांचं पूजन करून घेतलेलं आहे। त्यांना छोटासा जो हार आहे रुद्राक्षांचा तो घातलेला आहे, त्यानंतर फेटा घातलेला आहे, एक फूल अर्पण केलेलं आहे, ते विधिवत त्यांची पूजा केलेली आहे। आता त्यानंतर आपण मगाशी जे पाहिलं मी आमच्या घरामध्ये कुलदेवतेचा जो खंडोबारायांचा मूर्त्या आहेत आणि म्हाळसा देवीचे त्याची मी पूजा करून घेत आहे। तर इथे सर्वप्रथम मी अक्षदांचं आसन दिलेलं आहे, त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून मी दोन्ही मूर्त्या इथे आसनाधिस्थ केलेल्या आहे। त्यानंतर मी जे बोललेली होती की जागरण गोंधळाच्या वेळी जो लंगर तुटतो त्यावेळेस जी एक तुटलेली कडी असते ती आपल्याला देतात आणि ती कडी आपल्याला 3 वर्ष, आमचा आता जागरण गोंधळ 3 वर्षांनी असतो, तर 3 वर्ष ही तुम्हाला तुमच्या देवाऱ्यावरती पूजायला लागते आणि त्याच्यानंतर पुढच्या जागरण गोंधळाला ती विसर्जन करून जेव्हा नवीन कडी येते तर त्याचं पूजन पुढच्या 3 वर्षात केलं जातं, अशी ही पद्धत आमच्याकडे आहे। आता त्यानंतर मी ते देवांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करून घेत आहे। बघा, जे मल्हारी आहेत त्यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे।
त्याचमुळे त्यांच्या भंडाऱ्याचा देखील रंग पिवळा आहे. म्हटलं जातं ना, सोन्याची जेजुरी पिवळ्या रंगाने अशी खुलून दिसते, ते याचमुळे. आता इथे मी या षडरात्रीमध्ये मल्हारी सप्तशती पाठाचं जो आहे ते पठण करणार आहे. तर त्यासाठी मी ते या पोथीचं देखील पूजन करून घेणार आहे सर्वप्रथम. आता याच्यावर अक्षदा, त्याच्यानंतर भंडारा, खोबरं अर्पण केलेलं आहे, एक फूल वाहिलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला घटस्थापना केलेली दाखवत आहे. तर सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घेते. तर कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करावा लागतो. तर इथे मी दीप प्रज्वलित करते. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. आता इथे एका ताटामध्ये मी अशी खाली माती अंतरून घेणार आहे. सगळ्या मातीचं त्या ताटावरती सगळं कोटिंग दिलेलं आहे. आता त्याच्यावरती मी घट बसवणार आहे. तर हा जो घट आहे तो मी इथे ठेवलेला आहे. आता बघा, नवरात्रामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू अवेलेबल होतात, पण त्यावेळेस घरोघरी घट बसलेले असतात. पण हे घट असतात ते घरोघरी नसतात, क्वचितच असतात. ज्यांना खंडोबा देवस्थानात आहे, म्हणजे कुळस्वामी आहेत, त्यांच्याकडेच हे घटस्थापना होते. त्यामुळे या ज्या वस्तू आहेत त्या मिळायला अवघड जातं. मग ज्या पण अवेलेबल आहेत मिळाल्या तशा मी ह्या घेऊन आलेली आहे बाजारातून. त्यामुळे हा लाल आपल्याला घट दिसतोय. आता मी ते त्याच्यावरती कुंकवानी स्वस्तिक काढून घेतलेला आहे. दोन्ही साईडला मी 2 उभ्या रेषा ओढणार आहे. तसेच 5 नाम देखील मी कुंकवाचे या घटाला ओढून घेतलेले आहेत. आणि हा घट जो आहे तो स्वच्छ पाण्याने मी भरून घेतलेला आहे. आता या घटामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर हे सुपारी, एक फूल, असं ज्या काही आपण गोष्टी आहेत या कलशामध्ये अर्पण करायच्या आहेत त्या अर्पण केलेल्या आहेत. त्यानंतर मी यांना बाजूनी नागवेलीची जी पानं आहे ती लावून घेणार आहे. तसेच आता या घटाच्या वरती मी नारळ ठेवणार नाही. बघा, आपण नवरात्रामध्ये नारळ ठेवतो किंवा काही जणांच्या घरी वाटी ठेवतात, त्याच्यामध्ये माती टाकून धान उगवतात नवरात्रामध्ये. पण आता हे खंडोबाचे घट आहेत, त्यासाठी मी वाटी भरून भंडारा खोबरं या घटावरती ठेवलेला आहे. आणि या घटाच्या गळ्याभोवती मी हा जो कलावा आहे म्हणजेच लाल पिवळा धागा तो बांधून घेतलेला आहे. आता हा जो वाटी भरून आपण भंडारा खोबरं घेतलेला आहे ते कशासाठी मी ते पुढे तुमच्याशी शेअर करणे. आता इथे मी सगळं जे धान्य आहे ते या मातीमध्ये पेरून घेत आहे. तुम्ही बघता याच्यामध्ये सगळं 7 धान्य मिक्स आहे. तर ते मी असं या मातीवरती व्यवस्थित चारी बाजूनी घटाच्या असं पसरून घेतलेला आहे. बघा, घट हा व्यवस्थित आपण जर बसवला किंवा त्याचं व्यवस्थित धान ठेवलं पेरून तरच तो व्यवस्थित उगवला जातो. आणि थंडीच्या दिवसात जरा उगवायला कधी कधी प्रॉब्लेम पण होतो, तर कधी कधी पटकन पण तो उगवला जातो. असं म्हणतात की जसा घट उगवेल तसं आपल्या घराची देखील त्याप्रमाणे उन्नती होत राहते. आता याच्यावरून मी पुन्हा एकदा मातीचा थर देऊन घेणार आहे. आणि तुम्ही बघता इथे आता ही सगळी मी जी माती आहे ती वरती या धानावरती टाकलेली, आणि हे धान्य पूर्ण असं मातीखाली मी ठेवलेलं आहे झाकून. कारण का, हे जर धान्य उघडं पडलं तर फॅनच्या हवेने ते सुकलं जातं, त्याला कोंब येत नाही किंवा घट आपला व्यवस्थित उगवला जात नाही. त्यामुळे त्याला पुरेशी अशी वरच्या साईडला जी माती आहे आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे मी इथे घटस्थापना केलेली आहे. आता मी तुम्हाला बोलले मगाशी की याच्यामध्ये मी काय बसवणं, तर आमच्या कुलस्वामींचा जो टाक आहे तो मी या भंडारा खोबऱ्याच्या वाटीमध्ये झोपवलेला आहे, म्हणजेच बसवलेला आहे अर्थात. आता इथून पुढे मी तुम्हाला दाखवते. सगळी माझी पूजा विधी झालेली आहे. मी आता इकडे आरती ओवाळून घेत आहे घटाला, खंडेराव महाराजांना, तसंच जे पोथीचं आपल्याला पठण करायचं आहे त्या पोथीला, गणपती बाप्पांना, असं सगळ्यांना मी आरती ओवाळून घेतली. आता त्यानंतर मी धूप ओवाळून घंटी वाजवून घेत आहे तसेच देवांची. आणि अशा प्रकारे मी ही घटस्थापना करून षडोपचारे पूजा विधी केलेला आहे. आता यानंतरचा पुढील भाग म्हणजे आपण जसं नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची जी स्थापना करतो त्याचप्रमाणे या नवरात्री म्हणजे षडरात्रीमध्ये देखील
अखंड दिव्याची स्थापना केली जाते। तर मी इथे आता अखंड दिव्याची स्थापना करत आहे। तर सर्वप्रथम मी अक्षदा चं आसन देत आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण केलं आणि असा एक मोठा दिवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कलाव्याची वात घातलेली आहे आणि इथे मी जे तिळाचं तेल आहे मी रोज देवासाठी वापरते ते तेल मी घातलेलं आहे आणि आता हा दिवा प्रज्वलित करून त्याची षडोपचारे पूजा करणार आहे। आणि हा जो दिवा आहे तो नवरात्रीप्रमाणेच जसा नवरात्रीत आपण 9 दिवस तेवत ठेवतो, त्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे षडरात्रीमध्ये देखील हा दिवा खंडेराव महाराजांसाठी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तो चंपाषष्ठीपर्यंत तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता तर बघा मी इथे दिवा प्रज्वलित केला आहे। आता दिव्याचं मी हळदी कुंकू लावून षडोपचारे पूजन करत आहे। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवा पुढे, उजेड पडला तुळशी पुढे, घरातली इडाबिडा बाहेर जाऊ द्या, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ द्या, माझ्या धन्याला उदंड आयुष्य लागू द्या, असं दिव्याला म्हणत मी त्यांची देखील षडोपचारे पूजा करून धूप ओवाळून घेतलेला आहे। आता हवेने हा दिवा जाऊ नये त्याच्यासाठी मी काचेचं आवरण ठेवलेलं आहे। फुलं त्याच्या समोर दिव्याच्या अर्पण करत आहे आणि वरतून मी असं त्याचं जे दिव्याचं झाकण आहे ते ठेवून दिलेले, म्हणजे आता आपला हा जो दिवा आहे तो हवा आली, फॅनची जरी हवा लागली तरी जाणार नाही, त्यासाठी मी इथे हे व्यवस्थित झाकण ठेवलं। तर तुम्ही बघू शकता इथे छानशी अशी मी सुंदर छोटीशी खंडोबाची रांगोळी देखील काढलेली आहे। अशा प्रकारे मी माझ्या घरामध्ये खंडोबा महाराजांची घटस्थापना केलेली आहे, अखंड दिव्याची स्थापना केलेली आहे, गणपती बाप्पांचं पूजन केलेलं आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही नैवेद्य दाखवू शकता, फळांचा, मिठाईचा। मी ते जे काजू बदाम पिस्ते वगैरे आहेत, म्हणजेच आपण त्याला ड्रायफ्रूट्स बोलतो, त्याचं नैवेद्य अर्पण केलेलं आहे। आणि अशा प्रकारे मी खंडेराव महाराजांची माझ्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे। आता या षडरात्रीमध्ये मी त्यांची मनोभावे पूजा करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी या षडरात्रीच्या दिवसामध्ये मल्हारी सप्तशतीचा पाठ देखील करणार आहे। तर ज्यांना कोणाला खंडोबा देवस्थान आहे म्हणजेच कुळस्वामी आहेत त्यांनी आवर्जून हा कुळाचार नक्की करा। बघा, आपण जर आपल्या कुळाचा उद्धार करणाऱ्या देवांचं देवींचं विधिवत पूजन केलं, त्यांची मनोभावे आराधना पूजा केली तर आपल्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर होतात, आपली सगळी कामे मार्गी लागतात, आपल्या संसारामध्ये भरभराटी होते, तसेच मुलांच्या मार्गामधले जे काही प्रश्न असतात अभ्यासाबद्दल अजून काही ते दूर होतात, तुमच्या पतीची व्यवसायामध्ये प्रगती होते। एकूणच काय की आपला संसार हा जो आहे तो आपल्या खंडेराव महाराजांच्या भंडाऱ्याप्रमाणे सोन्यासारखा उजळून जातो आणि खंडेराव महाराजांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतात। बघा।